नमस्कार मंडळी, सुकी कर्दी आणि बटाट्याचं कालवण करून दाखवते। तर बटाट्याची साल काढून चिरून घेतलेली आहे। कढईमध्ये तेल टाकलं, तेल चांगलं गरम झालं की कांदा टाकला, एक कांदा चांगला परतून घेतला। त्यानंतर सुकी कर्दी मी स्वच्छ धुवून कांद्यासोबतच परतून घेतली। त्यानंतर बटाटे पण त्याच्यातच टाकले, बटाटे पण व्यवस्थित परतून घेतले। बटाटे परतून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घातले, टोमॅटो पण व्यवस्थित परतून घेतले। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं, सगळं एकजीव करून घेतलं। नंतर याच्यामध्ये मसाले टाकून घेतले, हळद, धना पावडर, गरम मसाला आणि घाटी मसाला मी 1.5 चमचे टाकलेला आहे। हे सगळं मिक्स करून झाल्याच्या नंतर हे हिरवं वाटण मी टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये हिरव्या वाटणामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीर हे वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला रस्सा किती हवा त्यानुसार मी त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे। पाणी साधंच घातलेलं आहे। झाकण ठेवून आपण बटाटे शिजेपर्यंत हे कालवण शिजवून घ्यायचे। तर आपले मस्त बटाटे शिजलेले आहेत, पाहू शकता तुम्ही। तर आपलं कालवण तयार झालेलं आहे। वरून चिंचेचा कोळ टाकायचा, मस्त आंबट रस्सा तयार होतो। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब